नमस्कार. लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील 5 टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी भाजपला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला होता, तर संजय राऊत यांनी महाविकास आघाडी 45 जागा जिंकत असल्याचं सांगितलं होतं. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप किती जागा जिंकणार हेच सांगितलं आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला 12 ते 15 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावाच जयंत पाटील यांनी केला आहे. हातकणंगले मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांच्या आभार सभेत हा दावा त्यांनी केलाय. या दाव्यासोबत जयंत पाटील यांनी देशाच्या सत्तेतून भाजपला कसं रोखायचं याचं गणित देखील मांडलंय. भाजप यंदाच्या निवडणुकीत 40% मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्याच जोरावर भाजपने 400 पारचा नारा दिला होता. मात्र जयंत पाटील यांनी भाजपला 2019च्या निवडणुकीत 37% मते होती ती या निवडणुकीत 32 ते 33% खाली आणल्यास देशाच्या सत्तेतूनही भाजपला खाली खेचता येईल असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या या दाव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.